नमस्कार मित्रांनो, कोरेगाव विधानसभेची रणधुमाळी सध्या चालू आहे आणि ती दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम आलेली आहे कोरेगाव नगरीमध्ये। या ठिकाणी एक साहेब आहेत, त्यांच्याकडूनच त्यांची ओळख आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्ते, आपलं नाव आणि ओळख आमच्या बघणाऱ्यांना सांगा। नमस्कार, प्रथम मी आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो। मी संजय पिसाळ आणि माझी ओळख म्हणजे मी कोरेगावला सलग 4 वेळा ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीला निवडून आले। मी उपनगराध्यक्षही होतो, सातारा जिल्हा नियोजन मंडळावरती सुद्धा मी होतो। परंतु ही ओळख काय खूप महत्त्वाची मला वाटत नाही। माझी खरं ओळख म्हणजे मी शशिकांत शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता। ओके, तर साहेब आता शशिकांत शिंदे साहेबांची विधानसभेची तयारी कशी आहे किंवा तुम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे जनतेत फिरताना लोकभावना काय आहे किंवा काय होईल असं मला वाटतं? आता शशिकांत शिंदेंची या निवडणुकीची तयारी अतिशय जोमाने, जोरात आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह असणारी अशा पद्धतीची आहे। आम्ही जनसामान्य माणसांच्या मध्ये फिरत असताना शशिकांत शिंदे साहेबांच्या सारखा एक सर्वसामान्य, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा, सर्व लोकांशी समान न्याय हक्काने काम करणारा, कोणत्याही अधिकाऱ्याशी उद्धटपणे न वागणारे, कोणालाही विनाकारणाचा त्रास न देणारे, सर्वसामान्य माणसाचे नम्रपणे वागणारे, प्रत्येकाचा सन्मान राखणारे, जी समस्या असेल ते सोडवणारे, अशा पद्धतीचे एक शशिकांत शिंदे म्हणजे व्यक्तिमत्व आहे। खरं तर शशिकांत शिंदे साहेबांना पाठीमागच्या इलेक्शनच्या वेळेला अपयश आलं होतं, परंतु ते अपयश जे होतं ते जनतेतून आलेलं नव्हतं। शशिकांत शिंदे साहेबांचा सातारा जिल्ह्यामध्ये जो वाढता प्रभाव होता, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळांनी त्यांची भीती घेतलेली होती। त्यामुळे ऐन वेळेला गुप्त पद्धतीने सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार असतील, खासदार असतील, त्या सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र वापरून तो जो पराभव जो झाला तो शशिकांत शिंदेंचा त्यामुळे झाला नाही। जनतेच्या मनामध्ये शशिकांत शिंदेंच्याविषयी प्रेमच होतं, परंतु कूटनीतीने केलेला हा शशिकांत शिंदेंचा पराभव होता। पाठीमागच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर फक्त 20 दिवसाच्या मध्ये शशिकांत शिंदेने लोकसभेचे इलेक्शन लढवलं। शरद पवारांचा आदेश, शशिकांत शिंदेची इच्छा इलेक्शनला उभं राहायची नव्हती, परंतु शरद पवारांनी त्यांना आदेश दिला आणि ते उभे राहिले। प्रचाराला फक्त 20 दिवस राहिले आणि 20 दिवसा म्हणजे ह्या माणसाचं एवढं लोकमत आहे आणि जनसामान्यांच्या मध्ये मिसळण्याची एवढी त्यांची ताकद आहे। फक्त कोरेगाव तालुका मर्यादित असणारा नेता संपूर्ण जिल्ह्यामध्ये मिसळून गेले आणि इलेक्शन कशा पद्धतीने आपण झालं हे तुम्ही पाहत असाल। ट्रम्पेटला जे मतदान गेलं ते जर मतदान गेलं नसतं तर शशिकांत शिंदे साहेबांचा विजय हा निश्चित होता। त्यामुळं शशिकांत शिंदे साहेब 32,000 पडले आणि ट्रम्पेटला मतदान जवळपास 38,000 पडले। जर का समजा ते ट्रम्पेटचं जर का समजा चिन्ह तुतारी म्हणून नसतं उभं तर शशिकांत शिंदे साहेबांचा विजय निश्चित झाला असता। म्हणजे 25 दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये त्या माणसाने इतकं रान ढवळून काढलं। याचा अर्थ एकच आहे की कोरेगाव तालुक्याच्या मर्यादित नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदेंचा त्यांच्या कामामुळं आणि त्यांचा शांत संयमी वागण्यामुळं त्यांचं नाव लौकिक आहे। म्हणूनच सर्व तालुका आणि सर्व जिल्हा शशिकांत शिंदेंच्यावरती प्रेम करतो। पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा सध्या चालूच्या घडीला निष्ठावंत कशाला म्हणावं ह्याचं एक मूर्तिवंत उदाहरण शशिकांत शिंदे साहेब आहेत। हो, आणि आता अशा निष्ठावान नेत्याला निवडून आणण्यासाठी सुद्धा आता पवार साहेब सुद्धा पूर्ण ते तर वाचतातच आहे, पूर्ण टक्के ताकद लावणार आहेत। परंतु आता झाले होते, परंतु आता शशिकांत शिंदे साहेबांना विरोध करण्यासाठी किंवा जो भाजपचा जो माइंड गेम असतो त्याच्यामुळं साहेब डझनभर नेते आता सध्या शशिकांत शिंदे साहेबांना विरोध करण्यासाठी किंवा नामोहरम किंवा त्यांचं हे होण्यासाठी एक झालेले आहेत। तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता किंवा कशी तयारी आहे तुमची? डझनभर नेते असू द्या किंवा अख्खं मंत्रिमंडळ कोरेगाव तालुक्यामध्ये येऊ द्या, संपूर्ण मंत्रिमंडळ कोरेगावचं आलं किंवा अगदी देशाचं सर्व लोकसभेचं मंत्रिमंडळ जरी आलं तरी जी शशिकांत शिंदेची जनता आहे, कोरेगाव तालुक्यातली जी लोक शशिकांत शिंदे साहेबांना मानणारी आहेत ती माणसं शशिकांत शिंदेच्या पाठीमागच राहतील। कोणी नेता मोठा आला किंवा गेला त्याच्यामुळे काही शशिकांत शिंदे साहेबांना फरक पडत नाही। लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा स्वतः पंतप्रधान त्या ठिकाणी आलेले होते, देशाचे पंतप्रधान आलेले होते, परंतु देशाचे पंतप्रधान येऊन सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही।
ट्रम्पेटचं जर चिन्ह नसतं तर शशिकांत शिंदेचा 5 ते 6 हजार मतांनी विजय निश्चित होता. आणि या ठिकाणचे मुद्दे वेगळे आहेत. डझनभर नेते आले किंवा अजून किती नेते आले तर सर्वसामान्य माणसांची जी शशिकांत शिंदे साहेबांची जोडलेली नाळ आहे आणि सलग 2-3 इलेक्शनला शशिकांत शिंदे साहेबांचा जो झालेला पराभव आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये खूप मोठ्या पद्धतीची सल आहे. आणि हे सर्व झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी शशिकांत शिंदे प्रेमी सर्व मंडळी शशिकांत शिंदेच्या पाठीशी उभे आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याची राजकारणाची सुद्धा समीकरणं बदललेली आहेत. जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते ज्यांनी पाठीमागच्या वेळेला शशिकांत शिंदे साहेबांना विरोध केलेला होता ते सुद्धा गुप्तपणे शशिकांत शिंदेच्या पाठीशी उभे राहतील आणि शशिकांत शिंदे साहेबांचा विजय निश्चित होईल. आणि साहेब, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, आता जनतेलाच परिवर्तन पाहिजे. म्हणजे जनता वैतागली अक्षरशः. काही जणांचा पक्ष चोरीला गेला, काही जणांचं चिन्ह नेलं, म्हणजे ज्यांनी जे उभं केलं ते वेगळ्या मार्गाने संपवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही एक कट्टर कार्यकर्ते म्हणून तुमच्या कोरेगाव मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान कराल? तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता त्या पद्धतीनं बीजेपीची कूटनीती कायम अशीच राहिलेली आहे. चिन्ह चोरून नेणं, खरं तर बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा जन्म घातला. बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा जन्म घातल्यानंतर सुद्धा ती बाळासाहेबांची शिवसेना आता एकनाथ शिंदे साहेब म्हणतात ती आमची शिवसेना आहे. ज्या चिन्हाला बाळासाहेबांनी पसंती दिली, धनुष्यबाणाचं चिन्ह, ते म्हणतात आमचीच आहे. खरं हे सर्व सेटिंग लावून लोक न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल हा सर्व बीजेपीनं दबावनं हा दाबलेला आहे. आणि अक्षरशः केंद्रातील मंत्रिमंडळ किंवा भारताचे नेते, मोठे मोठे नेते ज्या सांगतील त्या पद्धतीने ह्या यंत्रणा काम करत असतात. आता जर तसं बघायला गेलं तर कृष्णा खोरे हे कृष्णा खोऱ्याचा सातारा जिल्ह्याला जन्म जो दिला तो बाळासाहेब ठाकरेंनी दिला. आत्ताचे जे नेते संपूर्ण आहेत त्यांनी कृष्णा खोऱ्याच्या प्रकल्पाला खरं तर मानदेश असेल, खटाव असेल, जे दुष्काळी भाग आहे त्याला वरदायी ठरणारा हा जो प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टसाठी ज्यावेळेला शशिकांत शिंदे साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला त्यांनी ठोस पैसे टाकले आणि त्या बंद पडलेल्या निधीला गती दिली. खरं तर बाळासाहेब ठाकरेंची ती संकल्पना होती, त्या योजनेला बाळासाहेब ठाकरेंनी जन्म दिलेला होता. परंतु त्या योजनेचे नाव सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं ठेवलं नाही. ते कोणते गुरु आहेत आपले लक्ष्मणराव इनामदार, त्यांचं नाव दिलं. हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं आम्हाला सांगा. बरोबर आहे. ज्या माणसाला जन्म दिला, आता ज्या माणसाला जन्म दिला त्याचं नाव तुम्ही बदलता. ज्या माणसाला जन्म दिला त्या माणसानं बाळाचं नाव ठेवलं आणि एखादा मोठा पैसेवाला कोणतरी आला आणि त्याच्यावरती 4 पैसे त्याच्यामध्ये टाकले की तुम्ही त्याचं नाव देणार का? ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जे सरकारचा जे आता महाराष्ट्र सरकारचं काम करण्याचा जो विषय आहे तो योग्य पद्धतीने नाही. चाललेले भ्रष्टाचार असतील, दबाव तंत्राचं राजकारण असेल, ईडी असेल, CBI असेल, ज्या त्या ठिकाणची स्थानिक पोलीस स्टेशन असतील त्यांच्यावरती दबाव टाकून कार्यकर्त्यांना हॅरेसमेंट करायची आता कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. खरं जर बघायला गेलं तर एक भ्रष्टाचारी विषय जर काढायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल, जे आपल्या राज्याचं संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्याच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो. वाऱ्यानं जर का समजा पुतळा पडला म्हणतो तर तो पुतळा काय पुष्ट्याचा उभा केलेला होता का? नव्हता. तो पुतळा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमागदारात उभा केलेला होता, परंतु चुकीच्या त्या कॉन्ट्रॅक्टरनं पैसे खाल्ले त्यामुळं तो पुतळा पडला. अरबी समुद्रामध्ये स्वतः पंतप्रधानांनी जाऊन जर का समजा शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं पूजन केलं, ते होऊ शकत नाही. मग या सरकारला कोणाच्या विषयी आस्था आहे? कोणाच्याही विषय नाही. ज्यांच्यावरती आरोप झाले, ज्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या त्या तुम्ही तिकडून घेता आणि या पक्षामध्ये देता. म्हणजे हे सर्व दबाव तंत्राचं राजकारण आहे आणि या दबाव तंत्राच्या राजकारणाला कोरेगाव तालुका आमचा कधी भीक घालत नाही. या कोरेगाव तालुक्यातले कार्यकर्ते हे अतिशय सर्वसामान्य जरी असले तरी त्यांना माहिती आहे आपला नेता शरद पवारांचा निष्ठावान आहे. त्यामुळे निष्ठावान नेत्यांचे आम्ही सर्वजण निष्ठावान कार्यकर्ते आहे आणि आम्ही जोमाने काम करणार आणि शशिकांत शिंदेचा विजय संपादन करणार. साहेब, आता तुमचा हा सुजलाम सुफलाम भाग आहे. प्रश्न शेतकऱ्यांविषयी आहे. जसं ऊसाची शेती असेल, आले ज्याला अद्रक म्हणलं जातं, सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. तुमच्याच खाली मानखटावमध्ये कांद्याची पिकं पण होतात. आता हे जे विद्यमान सरकार आहे त्यांनी काय केलं, शेतीमालाचे दर एवढे खाली पाडलेत की तुम्ही काय म्हणजे
त्याच्यात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. तर या शेतकरी बांधवांना तुम्ही काय नक्की आवाहन कराल? शेतकरी बांधवांना मी निश्चित आवाहन करेन, आता इलेक्शनच्या तोंडाच्या वरती वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे हे सरकार खोट्या आश्वासनाने वल्गना करत आहे. खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांचा जर का समजा शेतकऱ्याला समृद्ध करायचा असेल तर त्या शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी समृद्ध होणार नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळली पाहिजे. आज जे मजूर आहेत त्या मजुरांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदलला पाहिजे. शेतकऱ्यांना जे बी बियाणे खते जी आहेत त्या खताचे दर आज कुठे गेलेले आहेत? एका बाजूला लाडकी बहिणीची योजना केलेली आहे, दुसऱ्या बाजूला सर्व जीवनावश्यक वस्तूचे काम दर वाढवलेले आहेत. शेतकऱ्यांच्या खताच्या वरती प्रत्येक गोष्टीवरती बियाण्यावरती प्रत्येक गोष्टीवरती 18% GST लागू केलेलं आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये 12 महिने राबून 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न हातात येत नाही. म्हणून तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. आणि जर का समजा शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे असेल, बी बियाण्याचे दर कमी पाहिजे असतील, खताचे वगैरे दर जर का समजा कमी पाहिजे असतील आणि पुन्हा एकदा जर का समजा शेतकऱ्याला आनंदी आणि समृद्ध पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या पक्षाच्या पाठीमागे ठाम उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये या तिघांची सत्ता आणली पाहिजे. शेवटचा प्रश्न, कोरेगाव नगरपंचायतमध्ये आता एक सत्ता आहे, यावर तुमचं काय मत आहे? कोरेगाव नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता आहे, याच्यामध्ये आमचं म्हणणं काय, संपूर्ण कोरेगाव शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा उच्चांक डेंग्यूच्या रुग्णांनी कोरेगावमध्ये थैथयात घातला. डेंग्यूचे रोग तयार कधी होतात? ज्यावेळेला शहरामध्ये दुर्गंधी होती, ज्यावेळेला